आजकाल सिलेबस खूप अवघड होत चालला, म्हणून प्रत्येक विद्यार्थ्याला योग्य गायडन्स आणि कोचिंग क्लासची गरज आहे। म्हणूनच आज मी आलो इचलकरंजीतील 44 वर्षापासून पालक आणि विद्यार्थ्यांची पहिली पसंती असलेला क्लास म्हणजेच कोहिनूर क्लास यांच्याकडे। या ठिकाणी नर्सरी पासून ते 12वी पर्यंतचे शिक्षण दिले जाते। अनुभवी शिक्षक आणि पर्सनल अटेन्शन, प्रत्येक विद्यार्थ्याला प्रॉपर गायडन्स, हेच आहे या क्लासचे वैशिष्ट्य। आणि इथे सध्या ऑफर्स देखील सुरू आहे। 10वीच्या विद्यार्थ्यांची फी 16,000 ऐवजी फक्त 12,000 रुपये ठेवण्यात आली आहे, तर 9वीच्या विद्यार्थ्यांची फी 13,000 ऐवजी फक्त 9,000 ठेवण्यात आली आहे। आणि इतर सर्व वर्गावरही भरघोस अशी सवलत मिळणार आहे। चला तर आता ऐकूया या क्लास मधील विद्यार्थ्यांचे मत। या क्लासमध्ये सर्व प्रकारच्या प्रश्नांची तयारी अतिशय चांगल्या पद्धतीने करून घेतली जाते। इथं होणाऱ्या टेस्ट आपल्या मार्क्सचा ग्राफ वाढवण्यास मदत करतात। या क्लास जॉईन केल्यापासून माझ्या मार्क्समध्ये खूप प्रोग्रेस झाले आहे। या मुलांची तर ऍडमिशन पक्क झाले, मग तुम्ही कधी घेता? कोहिनूर क्लासेस, नदीवेस नाका, गाव भाग, इचलकरंजी। नमस्कार, मी सद्दाम सिंग मुल्ला। आपण पाहतात SM नेटवर्क पुस्तक पीपल मराठी। चला तर पाहूया आजची ठळक घडामोडी। रत्नागिरी कोल्हापूर महामार्गावरील खोदकामात पडून गवारेडा गंभीर जखमी। रत्नागिरी कोल्हापूर राष्ट्रीय महामार्गावरील शाहूवाडी तालुक्यातील निळे गावाजवळ सुरू असलेल्या रस्ते कामाच्या ठिकाणी दरडीवरून तब्बल 30 फूट खाली कोसळून गवारेडा गंभीर जखमी झाला। वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेत जखमी गव्याला उपचारासाठी कोल्हापूर येथे हलविले आहे। रत्नागिरी कोल्हापूर महामार्गाचे चौपदरीकरण व रुंदीकरणाचे काम सध्या वेगाने सुरू असून अनेक ठिकाणी मोठ्या प्रमाणात खोदकाम करण्यात आले आहे। निळे गावाजवळ रस्त्यालगत खोल दरड तयार करण्यात आली आहे। रात्री उशिरा गवारेडा जंगलातून रस्ता पार करत असताना खोलीचा अंदाज न आल्याने तो थेट 30 फूट खोल दरीत कोसळला। या अपघातात त्याच्या मणक्याला तसेच पायाला गंभीर दुखापत झाली असून फ्रॅक्चर झाल्याची प्राथमिक माहिती वनविभागाने दिली। घटनेनंतर गवारेडा कोणतीही हालचाल करू शकत नसल्याने तो रात्रीभर जागेवरच पडून होता। सकाळी स्थानिक ग्रामस्थांच्या निदर्शनास ही बाब आल्यानंतर वनविभागाला माहिती देण्यात आली। वनकर्मचाऱ्यांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेत जखमी गव्याला उपचारासाठी कोल्हापूरकडे रवाना केले। दरम्यान माजी खासदार राजू शेट्टी हे रत्नागिरी दौऱ्यावर जात असताना त्यांनी घटनास्थळी थांबून पाहणी केली। यावेळी त्यांनी वनविभागाच्या अधिकाऱ्यांशी चर्चा करून जखमी गव्यावर तातडीने उपचार करण्याच्या सूचना दिल्या। राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या ठेकेदारांकडून रस्त्याशेजारी खोल उत्खनन करूनही पुरेसे संरक्षक कठडे उभारण्यात आले नसल्याने ही घटना घडल्याचा आरोप स्थानिकांकडून करण्यात येत आहे। वन्य प्राण्यांच्या सुरक्षेसाठी तातडीने उपाययोजना करण्याची मागणीही नागरिकांकडून होत आहे।